शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या. परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे. खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. आमची एकूण 12 एकर शेती आहे. त्या 12 एकर शेतीमध्ये 10 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. 86-032 ही ऊसाची जात आम्ही लागवडीसाठी निवडलेली आहे. आणि हे तंत्रज्ञान गेल्या वर्षी आमच्या शेतामध्ये अवगत झालेलं आहे. पाटील बायोटेक या कंपनीने आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी येऊन केलं. त्यानुसार आम्ही त्यांचं खताच्या मात्रा वापरत आहोत. तर साधारणपणे मी ज्यावेळेस हे तंत्रज्ञान घेतलं त्याच्या अगोदर 35 ते 40चा ॲव्हरेज उतारा या ठिकाणी मला मिळत होता. परंतु यांच्या तंत्रज्ञानानुसार तो गेल्या वर्षी मला 70 टन एकरी मिळालेला आहे. हे साधारणपणे 25 ते 30 टनाची वाढ माझ्या वार्षिक उत्पन्नामध्ये ऊसाच्या झालेली आहे. तरी जवळजवळ 35-40 टन म्हणजे आजच्या बाजारभावाप्रमाणे ती साधारणपणे 1 लाख रुपयाची वाढ एकरी झालेली आहे. त्यामुळं ही निश्चितच फायद्याची तंत्रज्ञान आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला या ठिकाणी मी देऊ इच्छितो. या तंत्रज्ञानानुसार साधारणपणे एका ऊसाची जाडी तर वाढलेलीच आहे, परंतु ऊसाच्या साखरेच्या प्रमाणामध्येही या ठिकाणी वाढ झालेली दिसून येत आहे. त्याच्यानंतर ऊसाच्या ह्या ज्या टिपऱ्यातलं अंतर जे आहे हे सुद्धा 1 वितीपेक्षाही जास्त आहे. हे आपल्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर दिसतच आहे. त्याचप्रमाणे याचं एकरी उत्पादन मला गेल्या वर्षी 70चं ॲव्हरेज मिळालं होतं एकरी. चालू वर्षी मला तेच ॲव्हरेज 80 ते 85 टनापर्यंत मिळेल अशी आशा आहे. आणि प्रत्यक्षात पीक पाहिल्यानंतर ते बरोबरच आहे. याचा ऊसाचं वय आहे 11.5 महिने फक्त, म्हणजे 12 महिनेसुद्धा पूर्ण या ऊसाला झालेले नाहीत. तरीसुद्धा इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये ऊस येऊन 32 ते 34 कांड्यावरती आता सध्या ऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि वजन साधारण एका ऊसाचं केलं तर 4.5 ते 5 किलो एक ऊस भरत आहे. या सुरूच्या ऊसाचं गेल्या वर्षी 70 टन ते 75 टनापर्यंत ॲव्हरेज निघालं होतं. चालू वर्षी हेच ॲव्हरेज 85 ते 90 टनापर्यंत जाईल अशी मला आशा आहे खोडव्याच्या पिकासाठी. आणि खर्च अंदाजे 7 ते 8 हजार रुपयांनी एक्सेस होत आहे. परंतु तरीसुद्धा खर्चाचा विचार करता आणि हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं होणारा फायदा पाहता हा निश्चितच फायद्याचा आहे. हे असं एकंदरीत ह्या रिझल्टवरून दिसत आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या खताचा वापर जरी 2 एकर 4 एकर प्रमाणामध्ये नाही करता आला तरी अर्धा एकर एक सुरुवातीच्या याला स्टेजला अर्धा एकर 1 एकराचं जरी केलं सॅम्पल म्हणून तरी त्याचा रिझल्ट आपण पाहावा. आणि त्या रिझल्टनुसार येणारं उत्पादन हे निश्चितच फायद्याचं आहे असं मला वाटतं. मी गेले 30 वर्ष झालं पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. ज्वारी, गहू, हरभरा पाण्याची सोय नसल्यामुळं आता इथं विहीर वगैरे काढल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं ऊसाचं पीक घ्यायचो. रासायनिक किमती वाढल्यामुळं खतांच्या पाटील बायोटेकचे 2-3 प्लॉट आम्ही बघितले. त्या पिकाची अवस्था सुंदर वाटली म्हणून आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्यायचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे ह्या प्लॉटला 1.5 एकराचा माझा हा प्लॉट आहे. इथं मी ते वापर केला. तर आत्ता त्याची 30-32 कांड्यावर ऊसाची उंची आहे. आता हा 12 महिन्याचा प्लॉट आहे
आम्ही ज्यावेळेला पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो आणि सेंद्रिय खतं हे आपलं रासायनिक खतं टाकत होतो, त्यावेळेला एकरी 40 टनाचं ॲव्हरेज मला पडत होतं. आता आम्ही पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं आळवणी फवारणी करून आत्ता एकदम म्हणजे ऊसाची कांड्यांची लांबी जाडी साधारण 2-2.25 किलो ऊस भरू शकेल आणि साधारण 65 टनापर्यंत एकरी म्हणजे ॲव्हरेज निघेल. साधारण पहिल्या ह्याच्यात आणि आता ह्याच्यात 25 टनाचा फरक मला म्हणजे एकरी जाणवतो आहे. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं एकरी 7,000 जरी खर्च मला जादा आला असला तरी साधारण 25 टन उत्पन्न अगदी 2,000 रुपये जरी टनानं जरी धरलं, 2,500 आहे परंतु 2,000 धरलं तरी जनरली 50,000चं उत्पादन मला म्हणजे जादा मिळून म्हणजे 7,000 खर्च वजा केला तरी देखील मला 43,000 रुपये म्हणजे ह्या तंत्रज्ञानानं फायदा झाला आणि जमिनीचा पोत म्हणजे अतिशय सुंदर राहिला. ही एक आनंदाची बाब आहे. ह्यांच्या पाटील तंत्रज्ञानाच्या ह्याने अभ्यास करून त्यांनी कमी पोत्यामध्ये आणि त्यांचं ह्युमॉल रिलीजर हे आम्ही त्यांच्या दिलेल्या मात्राप्रमाणे वापरून आणि त्यांनी दिलेल्या आळवण्या फवारण्या ह्याबरोबर त्यांच्या दिलेल्या वेळेत करून बांधणी आणि पक्की बांधणी ज्या वेळेला त्याच्याबरोबर ह्युमॉलचा आणि ह्याचा वापर केला आणि योग्यप्रमाणे त्याचं पोषण झालं, हे असं आज मितीपर्यंत आढळून आलेलं आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे नुसतं ऊसासाठी नसून तुम्ही आल्याचं उत्पन्न घेतलं, डाळिंबाचं घेतलं, स्ट्रॉबेरी अशा इतर पिकांना देखील म्हणजे त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वापर करून अधिक उत्पादन घेऊ शकतो. माझ्याकडे एकूण 10 ते 11 एकर शेती असून गेली 40 वर्ष मी सध्या शेती करत आहे. त्यानंतर ऊसाचं उत्पन्न हे अलीकडं 2000 सालापासून मी या ठिकाणी घेत आहे. आज तागायत आम्हाला या क्षेत्रामध्ये 1 गुंठ्याच्या वर ॲव्हरेज निघत नव्हतं, परंतु पाटील बायोटेकची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून मी गेले 4 ते 5 वर्ष ते तंत्रज्ञान वापरल्यामुळं मला एकरी 65 ते 70 एकरी टनाचं ॲव्हरेज मिळायला लागलं. यापूर्वी मी गेल्या वर्षी एकरी 60 ते 65 टनाचं ॲव्हरेज काढलेलं आहे. त्यापेक्षा यावर्षी ऊसाची जाडी चांगली असून कमीत कमी एक ऊस 2 ते 2.5 किलो भरेल आणि ऊसाची संख्याही जादा असल्यामुळं एकरी सर्व 100 टनाचं ॲव्हरेज निघेल असं वाटतं. माझ्याकडं जवळजवळ 8 ते 9 एकर क्षेत्र असून या ठिकाणी 6.5 एकर क्षेत्र बागायत आहे. सध्याच्या बागायत क्षेत्रामध्ये मी ऊस, सोयाबीन, भात अशी वेगवेगळी पिकं घेतो. त्याच्यातून या ठिकाणी मी 4 ते 5 एकर ऊसाचं क्षेत्र घेतो. पाटील बायोटेक कंपनीच्या चर्चासत्रामध्ये दातार साहेब आणि सुशांत पाटील यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं मी गेली 3 ते 4 वर्ष हे पाटील बायो तंत्रज्ञान वापरतो. पहिल्या वर्षी मी त्यांच्याकडून ते किट घेतलं, वापरलं आणि त्याचा रिझल्ट चांगला मिळाल्यामुळं गावामध्ये पुन्हा त्यांनी चर्चासत्र घेऊन गावामध्ये 25 ते 30 एकराला त्यांनी किट्स दिल्या आणि सर्वच लोकांचं ऊसाचं उत्पन्न त्या वर्षीचं चांगलं आहे. ऊसामध्ये 13 ते 14 फुटे आहेत. पट्टा पद्धतीनं ऊस केल्यामुळं पिकाला भरपूर सूर्यप्रकाशाने हवा मिळाल्यामुळं ऊसाची जाडी वाढली आणि त्याच्या कांड्याही वाढल्या, उंची वाढली. त्याच्यामुळं सरासरी एक ऊस 3 ते 3.5 किलो भरेल अशी अपेक्षा आहे. आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे त्यांचे मार्गदर्शनाने टप्प्याटप्प्यानं लागवड आणि 2 टप्प्यामध्ये हे रिलीजर कॅलनेट आणि आळवणी घालायचं आहे. त्याच्यामुळं ऊसाच्या पिकाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. तरी सर्व शेतकरी बंधूंनी याचा फायदा घेऊन आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. माझ्याकडे एकूण 7 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये ऊस, त्याच पद्धतीनं कांदा आणि इतर पारंपरिक पिकं अशा पद्धतीनं आम्ही बागायती टोमॅटो, वांगी, मेथी, मिरची वगैरे ही पिकं घेतो. त्यानंतर पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी वापरलं होतं अशा ठिकाणी मी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली, त्यांचे प्लॉट बघितले आणि त्यानंतर मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान ऊसासाठी वापरलं होतं. 265 फुले 265 ही व्हरायटी होती माझ्याकडे ऊसाची. आणि जो ऊस साधारणपणे या माझी पूर्ण शेती जी आहे ही डोंगर परिसरात आहे, एकदम डोंगराच्या अगदी जवळ आहे, की ज्या ठिकाणी 25 ते 30 टन एकरी असं उत्पादन ऊसाचं निघायचं. त्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 85 टन एवढं एकरी उत्पादन पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं मला मिळालं होतं. आणि तो अनुभव असल्यामुळं मी पुन्हा यावर्षी ज्यावेळेला स्ट्रॉबेरी करायचा आम्ही निर्णय घेतला, मी आणि माझे मित्र सुनील पवार आम्ही दोघांनी या ठिकाणी हा स्ट्रॉबेरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला पहिल्यांदा पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा विचार केला आणि त्यानुसार ही स्ट्रॉबेरी करायचं
असं आम्ही ठरवलं. स्ट्रॉबेरीसाठी पहिल्यांदा ज्यावेळेला रोपं नर्सरी तयार करायचा निर्णय घेतला त्यावेळेसुद्धा पाटील बायोटेकचा ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजर अशा पद्धतीनं बेसल डोस जो होता तो त्याच्यामध्ये बेसल डोसमध्ये हे तिन्ही हे पाटील बायोटेकची उत्पादनं मी त्या ठिकाणी वापरले आणि त्यानंतर नर्सरी जी तयार झाली त्या नर्सरीच्या माध्यमातून पुन्हा मी साधारणपणे 20 गुंठ्याची ही लागण केलेली आहे. 20 गुंठ्यामध्ये रानिया, विंटर डाऊन आणि फेस्टिवल या 3 व्हरायटी आहेत. तर त्या तिन्ही व्हरायटींना मी सुरुवातीला जो बेसल डोस वापरला तो इतर DAP वगैरे याच्याबरोबरच फक्त कॅल्शियम नायट्रेट म्हणजे कॅलनेट, ह्युमॉल आणि रिलीजर हा बेसल डोस जो काही कंपनीच्या प्रतिनिधींनी मला सांगितला त्या पद्धतीनं तो बेसल डोस मी या ठिकाणी वापरला आणि त्यानंतर त्या व्यतिरिक्त इतर जी काही खतं आहेत ती काही फारशी वापरलेली नाहीत. इतर शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मी स्ट्रॉबेरीच्या संदर्भात चर्चा केली त्यावेळेला त्यांनी खर्चाच्या बाबतीत जे काही सांगितलं ते बघता खर्च अतिशय प्रचंड फार मोठा खर्च होता. पाटील बायोटेकचं ज्यावेळेला तंत्रज्ञान वापरलं त्यावेळेला मुळात त्याच्यावर रोग हे फारच कमी आले. त्यानंतर जे झाडांची जी वाढ अपेक्षित होती ती पहिल्यापासूनच अतिशय निरोगी आणि चांगल्या पद्धतीनं झाली. चॉकलेट, अरेना चॉकलेट हे सुद्धा सुरुवातीच्या काळात त्याचाही वापर केला की जे बुरशीजन्य जो रोग आहे त्याला चॉकलेटच्या वापरामुळं काहीच झालं नाही. साधारणपणे एकरी 10 ते 11 टन माल इतर पारंपरिक पद्धतीने निघत असतोय. तर या ठिकाणी मी अर्धा एकरची ही लागण आहे आणि याच्यातून जवळपास आत्तापर्यंत 3 टन माल तुटलेला आहे आणि राहिलेल्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे 5 ते 6 टन माल अपेक्षित आहे. म्हणजे एकूण माल 9 टनाच्या आसपास आपण अर्ध्या एकरामध्ये 20 गुंठ्यामध्ये आपण 9 टनाच्या आसपास या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे जाऊ शकतो असं मला अपेक्षित आहे. ज्यांना कुणाला हा माझा प्लॉट बघायचा असेल त्यांनी या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधावा आणि जरूर हा प्लॉट बघावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे तंत्रज्ञान आपण आपल्या शेतात वापरावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण अनेक पिकं पाहिली ज्यामध्ये ऊस, केळी, द्राक्ष, कापूस, मका, भाजीपाला, फळपिकं. परंतु महाबळेश्वरसारख्या ठिकाणी जे अतिशय ज्या नावाने महाबळेश्वर ओळखलं जातं ते पीक म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीमध्ये पहिल्यांदाच पाटील बायोटेकने काम केलं आणि तिथे प्रचलित पद्धतीनुसार 10 ते 11 टन एकरी उत्पन्न येतं. परंतु आपल्या अर्धा एकरामध्ये वाईसारख्या ठिकाणी की जिथे महाबळेश्वरपेक्षा कमी उत्पन्न येतं अशा ठिकाणी अर्धा एकरामध्ये 8 टनापर्यंत उत्पन्न येण्याची अपेक्षा त्या शेतकऱ्याने व्यक्त केली आणि महाबळेश्वरसारखी क्वालिटी, कमी खर्च, जिथे 60,000 रुपये खर्च येतो तिथे या शेतकऱ्याला फक्त 25,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजेच पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे संतुलित खतांच्या मात्रेवर आधारित असून ते प्रत्येक पिकामध्ये, प्रत्येक वेळेला, प्रत्येक जमिनीमध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये जिथे पाऊस कमी असो, जास्त असो, दुष्काळ असो अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे. हे आपण स्वतः अनुभवा, स्वतः बघा आणि मग खात्री करा.